आज आपण ज्या महाराष्ट्रात उभे आहोत तो शाहूंच्या समतेचा, फुलांच्या सत्याचा आणि आंबेडकरांच्या संविधानिक विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. पण तरीही आज याच महाराष्ट्रात अंधश्रद्धा पुन्हा डोकं वर का काढते? विज्ञानापेक्षा अंधश्रद्धेला जास्त महत्त्व का दिलं जातं? आणि जातीच्या नावावरनं माणसाची मोजदाद का होते? स्त्रीच्या स्वातंत्र्यावर संस्काराची साखळी का घातली जाते? असे प्रश्न उपस्थित राहतात. आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी, याच विसंगतीकडे बोट दाखवण्यासाठी विचार मंचाला विषय द्यावा लागतो. माझा महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणे. नमस्कार, मी राजवीर कल्पना कैलास करारे. विषय मांडतो माझा महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणे. जाण वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाण वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, ते त्यारा हो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातील रुद्रासे आखल भेदण्याची असते, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. सन्मार्ग आणि संमती लाभो सदा सत्संगती, नीती ना हो भ्रष्ट कधी आले जरी संकटे किती. आलेल्या प्रत्येक संकटाला सोन्याची किनार असते हे ज्यांनी ओळखलं आणि इथल्या शोषित, वंचित, दलित, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला व विद्यार्थी यांच्या जीवनाचं सोनं केलं ते KB रोहमारे यांच्या कार्याला वंदन, तसेच पावन स्मृती सभिवाद. खर तर पुरोगामी महाराष्ट्र म्हटला तर सर्वात आधी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आठवावे लागतात. कारण पुरोगामी महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाची छाप आहे. आता पुरोगामी म्हणजे नेमकं काय? पुरोगामी म्हणजे ज्याचं अन्याय अत्याचार पाहून रक्त सळसळतं, उसळून येतं, जो चुकीच्या वाईट प्रथा परंपरा मोडून काढण्याची धमक ज्याच्यात आहे, जे विज्ञाननिष्ठ नाही आणि जे समाजासाठी घातक आहे, ज्याच्या विरुद्ध जो उभा असतो तो खऱ्या अर्थानं पुरोगामी. या उलट प्रतिगामी म्हणजे नाही. इथे पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन्ही प्रवृत्तींनी घडलेला हा महाराष्ट्र आहे. आणि पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन्ही प्रवृत्तींचा संघर्ष घडलेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं तर आपल्याला सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. 5000 वर्षीय जलपर्यटनावर बंदी असताना सुद्धा ज्यांनी स्वतःचं मोठं आरमार उभारलं ते छत्रपती शिवाजी राजे खरे पुरोगामी नेते ठरतात. वेदांचा तो अर्थ आम्हास जटावे असं ठणकावून सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज खरे पुरोगामी ठरतात. तर त्याच वेळी मंबाजी भट सालोमालो प्रतिगामी ठरतात. भगवद्गीतेचं तत्वज्ञान मराठीत आणणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुरोगामी ठरतात. तर त्याच वेळी आळंदी पैठणचे ते विशिष्ट मंडळी प्रतिगामी ठरतात. इतिहासात आपण पाहतो, हे मध्ययुगीन इतिहासात सुद्धा आपण पाहिलं पुरोगामी आणि प्रतिगामी यांचा संघर्ष नेहमी सुरूच असतो. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण आधुनिक इतिहासात येतो तेव्हा आपल्याला समजतं या परंपरेत पुढे महात्मा फुले येतात, जे म्हणतात विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा शब्दात ते विद्येचं महत्त्व सांगतात, स्त्री शिक्षण देतात, सत्यशोधक विचार देतात आणि इथल्या समाजाला प्रश्न विचारायला शिकवतात. हाच तर खरी पुरोगामीपणाची भूमिका आहे. परंतु त्यांच्या विरोधात जे चाललं आहे ते चालू द्या असंच म्हणणारी जी मंडळी होती, शिक्षणावर मोजक्यांचाच हक्क पाहिजे असं म्हणणारी जी मंडळी होती, ती खऱ्या अर्थाने त्यावेळी प्रतिगामी ठरते. यानंतर राजर्षी शाहू महाराज उभे राहतात. समाजातील प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीला समान संधी प्रतिनिधित्व मिळावं त्यासाठी ते आरक्षण काढतात. परंतु त्यावेळी त्यांचा विरोध करणारे पुन्हा तेच शिक्षणावर मोजक्यांचाच हक्क पाहिजे असं म्हणणारी मंडळी त्यावेळी प्रतिगामी ठरली. आणि नंतर या सर्व प्रवाहाचा सर्वोच्च टप्पा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानिक समानता, कायद्यापुढे समानता, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. परंतु याच्या विरोधात जात, वर्ण, धर्म हे ज्यांनी मध्ये आणलं आणि यांचा विरोध केला ते खऱ्या अर्थानं प्रतिगामी ठरतात. अशा प्रकारे पुरोगामी आणि प्रतिगामी यांचा संघर्ष नेहमी सुरूच आहे असं आपल्याला दिसतं. आणि याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळते की आजचा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पुरोगामी आहे का की फक्त पुरोगामी असल्याचा दिखावा करतो. आजच्या महाराष्ट्राची स्थिती बघताना मला कवी प्रदीप यांच्या ओळी इथे ठेवायचे वाटतं. आज सलामत कोई ना घर है, सबको उलट जाने का डर है. आज सलामत कोई न घर है, सबको उलट जाने का डर है. हमने अपने वतन को देखा, आदमी के वतन को देखा. आज तो बहनों पर भी हमला होता है, दूर कहीं कोने में मजहब रोता है. रोती है सलमा, रोती है सीता, रोते हैं कुरान और गीता. आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है. आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है. डस लिया देश को जहरीला को,
डस लिया देश को जहरी नागों ने और घर को आग लगा दी घर के चिरागों ने, घर को आग लगा दी घर के चिरागों ने. आणि याचप्रमाणे आज महाराष्ट्रातील लोकच महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेच्या विरुद्ध चालत आहेत. विषय हा नाही की महाराष्ट्राची परंपरा काय आहे, विषय हा आहे की महाराष्ट्राची परंपरेशी आपण प्रामाणिक आहोत का, आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत चालत आहोत का, हा खऱ्या अर्थानं आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा. तेव्हा खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्र ठरेल आणि दुसऱ्या कोणाला हे सांगायची गरज पडणार नाही की आजचा महाराष्ट्र पुरोगामी आहे का म्हणे, आणि त्यानंतर तिथे म्हणे सुद्धा लावण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते ते म्हणजे आजचा महाराष्ट्र जिथं समतेचा आवाज यायला हवा तिथे जातीय तेढ निर्माण होते, जिथं संविधानाचा आवाज यायला हवा तिथं भीतीचा आणि सत्तेचा आवाज येतोय. खरं तर महाराष्ट्र हा काय, पुरोगामी महाराष्ट्र हा सत्तेच्या बाजूने उभा राहणारा महाराष्ट्र नव्हे तर सत्याच्या बाजूने उभा राहणारा महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्र हा केवळ गर्दीत मिसळणारा महाराष्ट्र नव्हे तर चुकीच्या गर्दीला प्रश्न विचारणारा महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील लोक पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकर यांचे विचार वाचतील, त्यांच्या विचारांवर आपली पावले टाकतील, तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुन्हा एकदा पुरोगामी ठरेल. आणि तेव्हा विचार मंचाला सुद्धा हा विषय द्यावा लागणार नाही की माझा महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणे, कारण तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र अनुभवता येईल. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र झालेला आपल्याला दिसेल. शेवटी कविवर्य दुष्यंत कुमार यांच्या ओळीने माझ्या मनोगताचा शेवट करतो. हो रही है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो रही है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, हो कहीं भी हो आग बस ये आग जलनी चाहिए, बस ये आग जलनी चाहिए. हर नगर में हर शहर में हर गली हर गांव में, हर नगर में हर शहर हर गली हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश जलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, सूरत बदलनी चाहिए, सूरत बदलनी चाहिए. जय हिंद, जय पुरोगामी महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.